नमस्कार सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. तर आज आपण बेसिक डेली यूजसाठीच्या डिझाईन पाहणार आहोत. अगदी सुंदर आणि सोप्या अशा डिझाईन्स आहेत. तुम्हाला आजच्या डिझाईन पाहिल्यानंतर त्या नक्की काढाव्याशा वाटतील अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. तुम्हालाही जर अशाच रांगोळ्या रोज रोज काढायला आवडत असतील तर नक्की तुम्ही आजच्या डिझाईन ट्राय करा. खूप सोप्या आहेत आणि अगदी सुंदर डिझाईन्स आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण आपली पहिली डिझाईन पाहूया. पहिल्या डिझाईनमध्ये म्हणजे आपण ही अगदी आपल्याकडे सण वगैरे असेल ना तेव्हाही काढू शकतो आणि डेली यूजसाठीही काढू शकतो. यामध्ये मी थोडेसे कलर यूज केलेले आहेत, पण दिसताना खूप सुंदर अशी दिसते. तर सगळ्यांनी नक्की ट्राय करा. यामध्ये आपल्याला जास्त कलर आणि जास्त रांगोळीही वापरावी लागत नाही आणि आजचे सर्व डिझाईन्स कमीत कमी रांगोळी वापरूनच मी काढलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपली डिझाईन अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे. 4 साईडला 4 आपल्याला असे कमळाची फुलं काढून घ्यायचे आहेत आणि याला थोडंसं डेकोरेशन म्हणून आपण कलर टाकतोय, म्हणजे जास्त टाकायचे नाही आहेत, अगदी शेडिंग करायचे आहे. पहा म्हणजे आता ऑलमोस्ट आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. झाली आपली ही डिझाईन सुंदर, सोपी आणि अगदी तुम्ही तुमच्याकडे म्हणजे सण वगैरे असेल, आपल्याकडे सण असतात किंवा कार्यक्रम असतात घरी तेव्हाही काढली तरी चालेल. पुढची आपली डिझाईन सोपी आहे आणि ही आपण देवघरासमोर काढू शकतो अशी आहे. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे, नाजूक. तर अशा पद्धतीने आपल्याला एक चारही साईडने 4 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि अशा लाईन्स आपल्याला मारून घ्यायच्या आहेत चारही साईडने. आजच्या डिझाईन आपल्या सर्व टिपक्यांच्याच आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते लवकर काढता येतात डॉट्स रांगोळी असेल तर. ही डिझाईन आपण जरा मोठ्या साईजमध्येही काढली तरी खूप सुंदर दिसते, पण ही मी स्पेशली देवघरासमोर काढण्यासाठी तुम्हाला दाखवली आहे, त्यामुळे मी अगदी छोट्याशा साईजमध्ये काढलेली आहे. तुम्हाला वाटेल तेवढा म्हणजे तुम्ही टिपके देताना तशा पद्धतीने द्या आणि तशा प्रकारे काढायचा प्रयत्न करा. देवघरासमोर इतक्या स्मॉल साईजमध्येच डिझाईन छान दिसतात, म्हणून मग मी जरा त्याच टाईपमध्ये तुम्हाला दाखवली आहे. बघा आपली ही पण डिझाईन झालेली आहे आणि नक्की आजच्या सगळ्या डिझाईन्स ट्राय करा. सुंदर आणि सोप्या अशा डिझाईन्स आहेत. आय होप आवडतील तुम्हाला सगळ्यांना आजच्या डिझाईन्स. तुम्ही काढतायत की नाही रांगोळ्या आणि तुम्हाला काढायला जमत आहेत की नाही? नसतील जमत तर तुम्ही मला तसं सांगा. मी अजूनही तुम्हाला जरा सोप्या आणि अगदी बेसिकवाल्या डिझाईन्स पण दाखवेल. तर आपली पुढची डिझाईन अगदी बेसिक आणि सोपी सिंपल अशी आहे. ही आपण डेली यूजसाठी वापरू शकतो, म्हणजे अगदी 2 मिनिटात आपली काढून होईल अशी डिझाईन आहे. तर मग आपण पुढच्या भागांमध्येही अशाच सुंदर सुंदर आणि नवीन नवीन डिझाईन पाहणार आहोत अजूनही. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरती रोज नवीन नवीन प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन्स येत असतात. डेली तुम्ही नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन तुमच्या दरवाजासमोर काढू शकता किंवा नवीन नवीन डिझाईन्स शिकू पण शकता. तर तुम्हालाही आवडत असेल रांगोळ्या काढायला आणि रोज रोज त्याच रांगोळ्या पण काढून आपल्याला कंटाळा पण येतो, तर डेली तुम्ही नवीन नवीन डिझाईन्स तुमच्या दरवाजासमोर काढण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा भेट द्या आणि सगळ्या डिझाईन्स एकदा पहा. खूप सुंदर सोप्या अशा डिझाईन्स आहेत. अगदी तुम्ही एकदा पाहिले तरी तुम्हाला त्या काढायला जमतील अशा डिझाईन्स आहेत. आणि आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या हे सगळ्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा.
आज पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आलेला असाल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या भागांमध्येही आपण सुंदर सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी आपले चॅनलचे सगळे अपडेट्स फॉलो करत राहा. तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. ज्यांनी खूप वेळात वेळ काढून आपल्याला कमेंट्स केलेल्या आहेत आणि अगदी सुंदर सुंदर अशा कमेंट्स तुमच्या येत असतात. तर खूप खूप थँक्यू. असेच छान छान कमेंट्स नेहमीच तुम्ही करत राहा आणि नवीन नवीन डिझाईन्स पण शिकत राहा. आपली ही पुढची डिझाईन सोपी आहे आणि तुम्ही पाहिलेली पण असेल मोस्ट ऑफ द टाईम, कारण बेसिक डिझाईन आहे. तुम्ही अशा प्रकारच्या डिझाईन अगदी डेली यूजसाठी म्हणजे 2 मिनिटात काढून होतील आपल्या. अशा डिझाईन्स तुम्ही सकाळी सकाळी काढण्यासाठी वापरू शकता. तर आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण उद्याच्या भागामध्ये सोप्या सोप्या सुंदर आणि नवीन अशा डिझाईन्स पाहणार आहोत. तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे रांगोळी रिलेटेड काहीही प्रश्न असतील ना, ते तुम्ही मला इन्स्टाला DM पण करू शकता किंवा इथे पण तुम्ही मला कमेंट्स करू शकता. तसे मला भरपूर सारे DMs पण करतात इन्स्टाला, पण ज्यांना ज्यांना माहीत नाही आहे तर त्यांनी नक्की आपल्या इन्स्टा पेजला पण भेट द्या आणि तिथे तुम्ही तुमचे कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आपले जुने जे सबस्क्रायबर्स आहेत ते लोकं मला नेहमी मेसेज करतात आणि तुमचे मेसेजेस पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. तुम्ही इतक्या हक्काने मला सगळ्या गोष्टी विचारत असतात. तर नेहमीच तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. कुठलं पण म्हणजे जे मला माहीत आहे त्या बाबतीत मी तुम्हाला नक्की गाईड करू शकेल. तर थँक्यू. तुम्ही इतका सपोर्ट आणि केल्याबद्दल आणि तुम्ही एवढं प्रेम देतात आपल्या चॅनलला त्याबद्दल धन्यवाद. तर आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशा सोप्या सुंदर आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी छान छान डिझाईन्स रोज दरवाजासमोर काढा. नसतील काढता येत तर प्रॅक्टिस करा आणि भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. बाय बाय. थँक्यू.